तर या टॉपिक मध्ये आपण उद्योजकाला अनुसरून सर्व भाग पाहणार आहोत आणि यामध्ये प्रस्तावनेपासून ते उद्योजकाच्या वैशिष्ट्यापर्यंत सर्व या ठिकाणी भाग आपणाला अभ्यासायचा आहे. ठिकाणी गोष्ट आहे आणि या ठिकाणी आता दिसू लागली का पीपीटी? हा ठीक आहे. आता थोडस तुम्ही या ठिकाणी लक्षात घ्या. आता सुरुवातीचा भाग आहे तो डिस्क्रिप्टिव्ह मध्ये मी दिलेला आहे. आता त्याचा आढावा आपण घेतलेला आहे, परंतु त्या अनुषंगाने देखील थोडस बोलणं गरजेचं आहे, म्हणून या ठिकाणी मी विश्लेषण करतो. उद्योजकतेचा अभ्यास का गरजेचा आहे, तर प्रत्येक देशाच्या किंवा अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून उद्योजक किंवा उद्योजकता ही विशेष महत्वाची आहे. त्यावरती देशाची किंवा राष्ट्राची प्रगती अवलंबून असते. आणि आपण असं लक्षात घेतलेलं होतं की ज्या देशामध्ये उद्योजकतेचा विकास झालेला दिसून येतो ते देश प्रगतीपथावरती आहेत. अर्थात यामध्ये पुन्हा 3 बाबींचा समावेश होतो. उद्योग, उद्योजकता आणि या ठिकाणी त्याचबरोबर उद्योजक, उद्योग आणि उद्योजकता हे 3 भाग हे एकमेकावरती अवलंबून आहे असं आपण पाहिलेलं होतं की परस्पर पूरक आणि अवलंबून आहेत. परस्पर पूरक याचा अर्थ काय? एक मिनिट. परस्पर पूरक म्हणजे सहाय्यक, एकमेकाला या ठिकाणी सहाय्य करणारे भाग आहेत. आणि परस्पर अवलंबन म्हणजे एकमेकाशिवाय कोणताही एक घटक या ठिकाणी विकसित होऊ शकत नाही किंवा त्याची क्रिया या ठिकाणी चालू शकत नाही. उद्योजक म्हणजे बघितलं आपण, धाडस करणारी व्यक्ती, उद्योग सुरू करणारी व्यक्ती, नाविन्याची निर्मिती करणारी व्यक्ती, बरोबर. आता उद्योग म्हणजे काय? उद्योग म्हणजे ढोबळमानाचा अर्थ घेतला जातो की वस्तू किंवा सेवा पुरवणारी संस्था. मग या ठिकाणी ही एकल व्यापारी संस्था असू शकेल, भागीदारी संस्था असू शकेल किंवा कंपनी असू शकेल किंवा सहकारी संस्था असू शकेल. पण आपण सर्वसाधारण अर्थ असा घेतो की उद्योग म्हणजे की वस्तू निर्माण करणारे कारखाने किंवा वस्तू निर्माण करणाऱ्या या संस्था, असं काय नाही. यामध्ये वस्तू आणि सेवा दोन्हीचा समावेश उद्योगामध्ये होतो. आणि उद्योजकता ही मात्र अमूर्त स्वरूपातली बाब आहे, न दिसणारी या ठिकाणी गोष्ट आहे. यामध्ये उद्योजकतेमध्ये कशाचा समावेश होतो? लोकांच्या मधील उद्योग करण्याची प्रवृत्ती. लोक उद्योग का करतात? लोक व्यवसाय का करतात? लोक नोकरी का करतात? लोक या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी उत्पन्न मिळवण्याचा का प्रयत्न करतात? आपण पाहिलं होतं की प्रत्येक व्यक्तीच्या काही व्यक्तिगत गरजा आहेत, कौटुंबिक गरजा आहेत. आणि या कौटुंबिक गरजा भागवण्यासाठी किंवा उदरनिर्वाहासाठी असं म्हटलं जातं, उदरनिर्वाहासाठी व्यक्तीला पैशाची गरज असते, उत्पन्नाची गरज असते. आणि हे उत्पन्न मिळवण्यासाठी लोक उद्योग करतात, व्यवसाय करतात, नोकरी करतात, अनेक या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं मार्गानं उत्पन्न मिळवण्याचा प्रयत्न करतात. तर यामुळं उद्योजकता ही लोकांच्याकडील या ठिकाणी उद्योग करण्याची प्रवृत्ती अशा अर्थानं उद्योजकतेचा या ठिकाणी अर्थ घेतला जातो. ही या ठिकाणी जी गोष्ट आहे ती मूलभूत स्वरूपाची गोष्ट आहे. म्हणजे आपण प्रास्ताविकामध्ये आपण पाहिलं की उद्योजकतेची का गरज आहे आणि उद्योग आणि उद्योजकता हे परस्परावलंबी घटक आहे. आता काल आपण उद्योजकतेच्या उत्क्रांतीचा थोडक्यात आढावा घेतलेला होता की व्यवस्थापनाची जशी या ठिकाणी विकास झालेला आहे तसा उद्योजकतेचा देखील विकास अगदी या ठिकाणी प्राचीन काळापासून झालेला दिसतो. मानव ज्यावेळी रानटी अवस्थेमध्ये शिकारी अवस्थेमध्ये होता त्यावेळी देखील या ठिकाणी उद्योजकतेची ही संकल्पना अस्तित्वात होती. जसं व्यवस्थापन अस्तित्वात होतं तशाच पद्धतीनं उद्योजकता देखील अस्तित्वात होती. याचे पुरावे काही या ठिकाणी आपल्याला सांगता येतील. कारण लोक कोणता ना कोणता उद्योग केल्याशिवाय त्यांना उदरनिर्वाहासाठी उत्पन्न मिळत नव्हतं आणि त्यामुळे उद्योग करत होते. तर आता हा शब्द कसा आलेला आहे, तर हा जो शब्द आहे हा शब्द उद्योजक हा शब्द इंग्रजीतील इंटरप्रेन्योर
एंटरप्रेनर या शब्दाला पर्यायी शब्द म्हणून किंवा प्रतिशब्द म्हणून वापरला जातो. आता हा मूळ शब्द फ्रेंच भाषेतील आहे. फ्रेंच भाषेमध्ये इडूप्रेनर किंवा एंटरप्रेनर अशाच अर्थाने या ठिकाणी शब्द वापरला होता, परंतु या शब्दाचा अर्थ या ठिकाणी असं सांगितलेला आहे की एंटरप्रेनर किंवा इंट्राप्रेनर म्हणजे अंडरटेकर. आता अंडरटेकर म्हणजे काय, तर त्याचा मराठीत अर्थ होतो हाती घेणे किंवा चालू करणे. म्हणजे कोणतंही काम चालू करणे किंवा या ठिकाणी कोणतंही एखादे काम सुरू करण्याचा किंवा पूर्ण करण्याचा निश्चय करणे, हाती घेणे, याला या ठिकाणी उद्योजक असं म्हटलं जातं. तदनंतरच्या काळात या ठिकाणी उद्योजक हा शब्द कुणाला वापरला जाऊ लागला, लष्करी मोहिमेचं नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीला अनुसरून उद्योजक हा एंटरप्रेनर हा शब्द वापरला जाऊ लागला. आता लष्करी मोहिमामध्ये नेतृत्व करतो म्हणजे कोण करतो, तर तो सेनापती असतो. आणि सेनापतीला या ठिकाणी नेतृत्व करत असताना अनेक या ठिकाणी घटकांचं भान ठेवावं लागतं किंवा बौद्धिक कौशल्य त्याला वापरावं लागतं. त्यामध्ये मग कोणत्या भागावरती या ठिकाणी आपल्याला आक्रमण करायचं आहे, सैन्याची रचना कशा पद्धतीने असली पाहिजे, त्याचबरोबर कोणत्या पद्धतीने या ठिकाणी आक्रमण करत असताना आपण यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आणि त्याचबरोबर त्यामध्ये आक्रमण करत असताना आपल्याला दोन शक्यता निर्माण होतात, कारण आपला एखाद्या वेळेस यशस्वी होऊ शकतो, आपण अयशस्वी देखील होऊ शकतो. त्या म्हणजे रिस्क घेण्याचा या ठिकाणी अवलंब होता. नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीला त्यामध्ये पुन्हा या ठिकाणी समाविष्ट केलं जाऊ लागलं. म्हणजे उद्योजक हा प्रामुख्यानं लष्करी संज्ञेमध्ये किंवा लष्करी विभागामध्ये जे लोक सेनापती म्हणून नेतृत्व करतात त्यांना उद्देशून वापरला जाऊ लागला. तदनंतरच्या काळात पुढे घेतोय बघा पीपीटी मी. तदनंतरच्या काळात नेतृत्व करणारा, व्यावसायिक धाडस करणारा आणि शेतकरी या लोकांना उद्देशून उद्योजक हा शब्द वापरला जाऊ लागला. आता नेतृत्व करणारा म्हणजे फक्त सैन्यात नेतृत्व करणारा नव्हे, व्यावसायिक संस्थांमध्ये देखील नेतृत्व करणारा. आपण बघितलेलं होतं की प्रत्येक व्यवस्थापक हा त्या विभागाचा नेता, म्हणजे त्याला काय काय कार्य करावे लागतात, त्याला वेगवेगळे कार्य करावे लागतात. आपल्या सहकार्यांना किंवा आपल्या हाताखालील लोकांना प्रेरणा देण्याचं काम करावं लागतं, कार्यपद्धती समजून देण्याचं काम करावं लागतं, त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेण्याचं कार्य करावं लागतं. असो तर हा नेतृत्व करणारा, त्याचबरोबर वेगवेगळे व्यवसाय सुरू करणारे यांचा देखील समावेश या उद्योजकतेमध्ये झाला. आणि त्यानंतर शेतकरी हा देखील एक महत्वाचा उद्योजक आहे, कारण शेतकऱ्याला देखील जोखीम स्वीकारावी लागते, नवीन पिकांची या ठिकाणी निर्मिती करावी लागते आणि त्यानंतर या ठिकाणी व्यवस्थापन शेतीचं करावं लागतं. यामुळे शेतकऱ्याचा देखील त्यानंतरच्या काळात उद्योजक म्हणून उल्लेख होऊ लागला. आता मात्र आपणाला बघायचं आहे की सध्या मात्र उद्योजकतेचे किती अर्थ या ठिकाणी घेतले जातात हे इथं दिलेलं आहे. कोणत्याही क्षेत्रात जोखीम स्वीकारणाऱ्याला उद्योजक म्हणलं पाहिजे. नवीन संधी शोधणारा उद्योजकच असतो. उत्पादनाचे घटक एकत्र करून त्यांना कार्यान्वित करणारा हा उद्योजकच असतो. आपण बघितलेलं होतं उत्पादनाचे 4 घटक आणि त्या 4 घटकांना व्यवस्थितपणे मोबदला देऊन एकत्रित करणं नसतं, नाही, एकत्रित करून त्यामध्ये समन्वय, त्यांच्या कार्यामध्ये समन्वय साधणं देखील या ठिकाणी महत्वाचं असतं. आणि त्यानंतर हे जे घटक एकत्रित केलेले आहेत या घटकांना प्रेरणा देणारा व्यक्ती म्हणजे उद्योजक, असा आता आपण व्यापक अर्थ घेणार आहोत. असो, हे उद्योजकतेचे उत्क्रांतीच्या अनुषंगाने तुम्हाला मी सांगितलं. आता आपल्याला बघायचं आहे उद्योजक या शब्दाचा अर्थ आणि उद्योजकाच्या व्याख्या. आता पहिली व्याख्या बघा आहे, ऑक्सफर्ड डिक्शनरी मध्ये उद्योजकतेची व्याख्या अशी दिलेली आहे. उद्योजक म्हणजे अशी व्यक्ती की जी उपक्रम किंवा उद्योग स्थापन करते व त्यासाठी भांडवल व श्रम या घटकामध्ये मध्यस्थ म्हणून कार्य करते, त्या व्यक्तीला उद्योजक संबोधले जाते किंवा उद्योजक म्हणतात. म्हणजे ऑक्सफर्ड डिक्शनरीनं या ठिकाणी उद्योजकाची 2-3 वैशिष्ट्य या व्याख्येमध्ये स्पष्ट केलेली दिसून येतात. जी व्यक्ती उपक्रम किंवा उद्योग स्थापन करते. आता उद्योग किंवा उपक्रम हा शब्द उद्योग या घटकाला समानार्थी शब्द म्हणून वापरला गेलेला. कोणता उद्योग सुरू करायचा या संबंधीचा निर्णय घ्यावा लागेल.
कोणतं या ठिकाणी उद्योगाला कोणते साहित्य लागेल किंवा या ठिकाणी उत्पादनाचे घटक कोणते आवश्यक आहेत त्या संबंधीचा निर्णय घ्यावा लागेल. त्यानंतर जागा, यंत्रसामुग्री याचा निर्णय घ्यावा लागेल आणि त्याचबरोबर मार्केटिंगचा देखील या ठिकाणी निर्णय घ्यावा लागेल. हे सर्व मिळून कशात आलं? उद्योग स्थापन करण्यामध्ये आलं. ते जे करतो त्याला आपण उद्योजक म्हणणार आहे. त्यानंतर भांडवल गोळा करणारा, कारण या वेगवेगळ्या घटकांना एकत्रित आणण्यासाठी भांडवलाची गरज असते, पैशाची गरज असते. ते वेगवेगळ्या मार्गाने उपलब्ध करून घेणारी व्यक्ती म्हणजे या ठिकाणी उद्योजक. आणि श्रम या घटकामध्ये, आता नंतरच्या व्याख्यामध्ये असं सांगितलं बघा, भांडवल व श्रम या घटकामध्ये मध्यस्थ म्हणून कार्य करणार. कारण हे भांडवल एकत्रित केल्यानंतर त्या भांडवलाचा वापर उद्योगाच्या व्यवसायाच्या वेगवेगळ्या कार्यासाठी केला जातो. म्हणजे श्रमाला मजुरी देणं, पुरवठादारांना मोबदला देणं यासाठी या ठिकाणी त्याचा वापर केला जातो. म्हणून तो मध्यस्थ म्हणून काम करतो अशा अर्थाने इथं ऑक्सफोर्ड डिक्शनरी मध्ये सांगितलेलं. जेबीशे यांनी असं सांगितलेलं आहे बघा की जेबीशे यांचं असं मत आहे की उद्योजक हा आर्थिक मध्यस्थ असतो. तो उत्पादनाचे सर्व घटक एकत्रित करून उत्पन्न मिळवतो व त्या उत्पन्नातून भांडवलावर व्याज, कामगारांना वेतन, जमिनीचे भाडे देऊन स्वतःसाठी नफा मिळवतो. आता जेबीशे यांनी या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की उद्योजक काय करतो? कारण तो आर्थिक मध्यस्थ असतो. आर्थिक म्हणजे आर्थिक व्यवहाराशी संबंधित या ठिकाणी तो मध्यस्थ असतो. तो काय काय करतो? उत्पादनाचे सर्व घटक एकत्र करतो. आपण उत्पादनाचे घटक पाहिलेले, भूमी, श्रम, भांडवल, संयोजन. संयोजनामध्ये तो प्रत्यक्ष उद्योजक येतो. आणि या ठिकाणी उत्पादनाचे घटक एकत्रित करून तो उत्पादन सुरू करतो, त्यामधून उत्पन्न मिळवतो आणि त्यामधून काय काय भागवतो? तो भांडवलाला व्याज देतो, कामगारांना वेतन देतो, जमिनीसाठी भाडे देतो किंवा खंड देतो आणि त्यामधून स्वतःसाठी नफा मिळवतो. असं या ठिकाणी जेबीशे हे अर्थशास्त्रज्ञ होते, तुम्हाला माहित असेल. त्यामुळे त्यांनी उद्योजकाची आर्थिक दृष्टिकोनातून व्याख्या केलेली दिसून येते. त्यानंतर इव्हान्स यांनी या ठिकाणी उद्योजकतेची व्याख्या केली आहे बघा उद्योजकाची, की उद्योजक म्हणजे अशी व्यक्ती किंवा अशा व्यक्ती, म्हणजे अनेक लोकांचा समावेश केलेला आहे, ज्या व्यावसायिक कामकाजाची सुरुवात करतात, संघटन, व्यवस्थापन, नियंत्रण करतात, ज्याद्वारे उत्पादनाचे घटक एकत्रित करून वस्तू व सेवा निर्माण करून त्यांचा पुरवठा केला जातो. हे कामकाज शेती, उद्योग, व्यापार किंवा पैसा यापैकी, व्यापार किंवा पेशा असा अर्थ घ्या, पेशा यापैकी कोणत्याही क्षेत्राशी संबंधित असू शकते. आता बघा, इव्हान्स यांनी अधिक समर्पक व्याख्या दिलेली दिसून येते की त्याने त्यात तेच घटक जे आहेत ते उद्योजकतेचे, जे आपण 2 व्याख्यामध्ये पाहिले, तेच वेगळ्या शब्दात मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केले. यामध्ये त्यांनी उद्योजकाच्या विविध कार्यांचा उल्लेख केलेला आहे. त्याला संघटन करावं लागतं, व्यवस्थापन करावं लागतं, नियंत्रण करावं लागतं. आणि आपण बघितलेलं होतं की ही कार्य व्यवस्थापनाचीच कार्य आहेत. म्हणजेच उद्योजक हा देखील एक व्यवस्थापक असतो. या कार्यामधून काय करतो? तो उत्पादनाचे घटक एकत्रित करतो आणि उत्पादनाचे घटक एकत्रित करून वस्तू आणि सेवांची निर्मिती करतो आणि समाजाला पुरवठा करतो. अर्थात हे काम जे आहे, हे कार्य जे आहे, हे कशाशी संबंधित असू शकेल असा त्यांनी या ठिकाणी समावेश केलेला आहे की हे कामकाज शेती, उद्योग, व्यापार किंवा या ठिकाणी पेशा यापैकी कोणत्याही क्षेत्राशी संबंधित असू शकते. म्हणजे शेतीमधील उद्योजक, शेतीमध्ये जे नवनिर्मिती करतात त्यांना या ठिकाणी उद्योजक म्हणलं पाहिजे. उद्योग किंवा वस्तू निर्मितीचं काम करतात त्यांना या ठिकाणी उद्योग म्हटलं पाहिजे. व्यापारमध्ये कशाचा समावेश येतो? व्यापार या शब्दाचा अर्थ आपण काय घेतो? कोण सांग? कॉमर्स म्हणजे काय? वाणिज्य म्हणजे काय? आपण पाहिलेलं होतं. व्यापार अधिक व्यापाराला मदत करणारी साधने. व्यापार म्हणजे वस्तूची देवघेव किंवा सेवांची देवघेव अशा पद्धतीने देखील व्यापाराचा उल्लेख केला जातो. म्हणजे व्यापारामध्ये वस्तूंची निर्मिती नसते, लक्षात ठेवा.
नुसती वस्तूंची देवघेव असते, त्या क्षेत्रातील लोकांना देखील आपण या ठिकाणी काय म्हणणार आहोत, उद्योजक म्हणणार आहोत. आणि पेशा म्हणजे वेगवेगळे या ठिकाणी आपण बघितलेलं होतं की डॉक्टर हे पेशा करत असतात, ते व्यवसाय करत नसतात. पेशा म्हणजे असा या ठिकाणी व्यवसाय किंवा जो या ठिकाणी पेशा जो आहे त्यामध्ये नफ्याला विशेष प्राधान्य दिलं जात नाही, तर समाजाला सेवा करण्याच्या दृष्टिकोनातून विशेष महत्त्व देतो. तर या क्षेत्राशी संबंधित या ठिकाणी जे या ठिकाणी व्यक्ती आहेत त्यांना इव्हान्स यांनी उद्योजक असं म्हणले. आता मॅक्लेलँड यांनी व्याख्या अशी केलेली आहे बघा. मॅक्लेलँड असं म्हणतात, उत्पादन साधनावर नियंत्रण ठेवून स्वतःच्या गरजेपेक्षा अतिरिक्त उत्पादन करून त्याच्या विक्रीतून स्वतःसाठी उत्पन्न मिळवणारी व्यक्ती म्हणजे उद्योजक होय. आता या सर्व व्याख्या जर तुम्ही पाहिल्या तर या सर्व व्याख्यामधून उद्योजक या शब्दाची व्याप्ती स्पष्ट होते. आता व्याप्ती म्हणजे काय, तर यामध्ये कशा कशाचा समावेश होतो. अर्थात या पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या व्याख्येत काही या ठिकाणी कार्यांचा या ठिकाणी पुन्हा पुन्हा उल्लेख आलेला दिसून येतो, कारण ती मूलभूत कार्य आहेत उद्योजकाची आणि त्यामुळे त्याचा समावेश असणं गरजेचं आहे. उत्पादनाचे घटक एकत्र करणारा असं ऑक्सफोर्ड डिक्शनरीनं म्हणलेलं होतं, इव्हान्स यांनी म्हणलेलं होतं. मॅक्लेलँड काय म्हणतोय, उत्पादन साधनावर नियंत्रण ठेवणार आणि स्वतःच्या गरजेपेक्षा अतिरिक्त उत्पादन करून त्याच्या विक्रीतून स्वतःसाठी उत्पन्न मिळवणारी व्यक्ती म्हणजे उद्योजक होय. आता मॅक्लेलँड यांचं मत असं आहे की उद्योजक ज्या वस्तू आणि सेवांची निर्मिती करतो तो त्या स्वतःसाठी करत असतो. आता शेतकऱ्याचं उदाहरण घ्या. शेतकरी जो या ठिकाणी उत्पन्न मिळवतो किंवा पिकं घेतो, या पिकामधून स्वतःसाठी अगोदर या ठिकाणी उत्पन्न ठेवतो आणि नंतर जे अधिकचं उत्पन्न आहे तो समाजामध्ये विकतो किंवा त्याची विक्री करतो. म्हणून त्यांनी इथं म्हटलेलं आहे की स्वतःच्या गरजेपेक्षा अतिरिक्त उत्पादन करतो आणि त्याच्या विक्रीतून स्वतःसाठी उत्पन्न मिळवणारी व्यक्ती म्हणजे उद्योजक होय. म्हणजे मॅक्लेलँड यांचं मत असं आहे की यामध्ये उद्योजक ज्या वस्तू आणि सेवांची निर्मिती करतो तो त्याच्या गरजेपेक्षा अधिक वस्तू आणि सेवांची निर्मिती करतो आणि त्या अधिकच्या वस्तू किंवा सेवा समाजाला प्रदान करून काय करतो, त्यामधून या ठिकाणी उत्पन्न मिळवतो. असो, या अर्थाने जर या ठिकाणी तुम्ही जर या सर्व व्याख्यांचा आढावा घेतला तर साहजिक आहे बघा की तुम्हाला या उद्योजकतेचा अर्थ उद्योजक या शब्दाचा अर्थ स्पष्ट होईल. वरील व्याख्यांच्या अभ्यासानंतर आपणास उद्योजक संकल्पनेची वैशिष्ट्ये दिसून येतात बघा की उद्योजक या संकल्पनेमध्ये कशा कशाचा समावेश होतो हे इथं 10 मुद्द्यामध्ये मांडलेलं आहे. हे 4 व्याख्यांच्या वरून 4 व्याख्यांच्या विश्लेषणावरून या ठिकाणी आपणाला स्पष्ट केलेलं दिसून येतं. उद्योजक म्हणजे अशी व्यक्ती की जी नवीन उद्योग उपक्रम अथवा या ठिकाणी व्यवसाय स्थापन करते. व्यवसाय या ठिकाणी स्थापन करते असं त्याचा अर्थ आहे. म्हणजे पहिला अर्थ असा आहे, उद्योजक कोणाला म्हणायचं, तर ज्यानं नवीन व्यवसाय स्थापन केलेला आहे किंवा नवीन उद्योग स्थापन केलेला आहे. आता व्यवसाय आणि उद्योग यामध्ये थोडासा फरक आहे, आपण बघितलेलं होतं की उद्योग म्हणजे वस्तूची निर्मिती करणारा या ठिकाणी व्यक्ती, म्हणजे या ठिकाणी पेनची निर्मिती केली जात असेल किंवा पुस्तकांची निर्मिती केली जात असेल किंवा कोलगेट टूथपेस्टची निर्मिती केली जात असेल, याला उद्योग असं म्हटलेलं आहे. आणि व्यवसाय म्हणजे काय, जो या ठिकाणी व्यापार हा व्यवसायामध्ये येतो किंवा या ठिकाणी समजा एखादं वर्कशॉप आहे, म्हणजे ज्या ठिकाणी गाड्यांची दुरुस्ती वगैरे या ठिकाणी केली जाते, ती गाड्यांच्या दुरुस्तीची, टू व्हीलरच्या दुरुस्तीची सेवा पुरवतात, त्यांना उद्योग असं आपण व्यवसाय असं म्हणतो. म्हणजे पहिला महत्वाचा मुद्दा आहे, उद्योजक हा व्यवसाय किंवा उपक्रम स्थापन करतो. दुसरं म्हणजे महत्वाचं या ठिकाणी अर्थ वैशिष्ट्य स्पष्ट झालेलं आहे की उत्पन्नाचे विविध घटक एकत्रित करून त्यांना चालना देणे. यामध्ये दुसरं वैशिष्ट्य आहे की उद्योजक हे उत्पादनाचे सर्व घटक एकत्रित करण्याचा प्रयत्न करतो. एकत्रित करावेच लागतात, कारण त्याशिवाय त्याला या ठिकाणी उत्पादन किंवा सेवा देता येणार नाहीत. म्हणजे उत्पादनाचे घटक एकत्रित करणे, नुसतं करणे नाही, त्यांना चालना देणे, प्रेरणा देणे
हे एक महत्वपूर्ण वैशिष्ट्य उद्योजकाचं. भूमी, श्रम, भांडवल नुसतं एकत्र करून चालणार नाही. एकत्र केल्यानंतर त्यांना कार्यान्वित करणं गरजेचं आहे आणि कार्यान्वित करण्यासाठी त्यांना या ठिकाणी प्रेरणा देणं गरजेचं आहे, मार्गदर्शन होणं गरजेचं आहे. हे उद्योजक करतो. हे एक दुसरं महत्वाचं आहे. तिसरं महत्वाचं वैशिष्ट्य आहे उत्पादन घटकांना योग्य मोबदला देऊन स्वतःसाठी उत्पन्न मिळवतो. उद्योजक कशासाठी उद्योग करतो किंवा व्यवसाय करतो? नफा प्राप्तीसाठी व्यवसाय करतो आणि नफा मिळवण्यासाठी त्यानं हे या ठिकाणी उद्योग किंवा व्यवसाय सुरू केलेले असतात. अर्थात त्याला नुसतं सर्वच्या सर्व या ठिकाणी नफा मिळत नाही. जे उत्पन्न असतं त्या उत्पन्नामधून तो इतर घटकांना मोबदला देतो आणि मोबदला दिल्याशिवाय ते घटक त्याच्यासाठी कार्यप्रवण होत नाहीत किंवा कार्य करत नाहीत. योग्य मोबदला देणं त्याचं या ठिकाणी कर्तव्य असतं. मग या ठिकाणी भांडवलाला योग्य त्या पद्धतीने व्याज देईल, तो मजुरांना योग्य वेतन देईल, अशा पद्धतीने या ठिकाणी जमिनीचा या ठिकाणी खंड देईल आणि संयोजक या घटक हा तो स्वतःच असतो, त्याला नफा त्यामधून मिळतो. त्यानंतर चौथं महत्वाचं वैशिष्ट्य आहे नवीन उपक्रम सुरू करण्यातील धोका किंवा जोखीम स्वीकारतो. हे उद्योजकाचं महत्वाचं अतिशय महत्वाचं वैशिष्ट्य आहे. कारण जोखीम किंवा धोका स्वीकारल्याशिवाय तो उद्योजकच होतो. कारण व्यवसाय किंवा उद्योगामध्ये अनिश्चितता असते आणि ही अनिश्चितता त्यानं स्वीकारलेली असते. त्यावरती मात करण्याचा या ठिकाणी तो प्रयत्न करतो. आपण ज्या वस्तू तयार करू किंवा आपण ज्या सेवा तयार करू या वस्तू किंवा सेवेला समाजामधून या ठिकाणी मागणी येईलच अशी त्याला खात्री नसते. म्हणजे एक प्रकारची जोखीम त्यानं स्वीकारलेली आहे, धोका स्वीकारले असतो. अनेक वेळा शेतकऱ्यानं बघा एखादं पीक जर घ्यायचं ठरवलं त्यानं तर अशा पद्धतीने या ठिकाणी त्यामध्ये शेतीसाठी मशागत केली, त्यानंतर योग्य पद्धतीचं त्यानं बियाणं वापरलं, त्यानंतर योग्य पद्धतीनं त्याची या ठिकाणी व्यवस्था केली आणि समजा पर्जन्यमान कमी झालं म्हणजे पाऊस कमी झाला आणि ते पीक हाताशी लागलं नाही तर त्यामध्ये त्यानं धोका स्वीकारलेला असतो. तो त्याला या ठिकाणी धोका पत्करावा लागतो, नुकसान सहन करावं लागतं. आता काल परवाच्या या ठिकाणी आपल्या परिस्थितीमध्ये बघा निसर्ग वादळ आलेलं होतं. आपल्या महाराष्ट्रामध्ये देखील त्याचा मोठ्या प्रमाणात रत्नागिरी जिल्ह्यावरती तो परिणाम झाला. त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नुकसान झालं. ते का तर त्यांनी जोखीम स्वीकारलेली होती आणि या जोखमीमध्ये नफा देखील मिळू शकतो आणि या ठिकाणी तोटा देखील होऊ शकतो. तर यामध्ये हे महत्वाचं वैशिष्ट्य आहे की उद्योजक जोखीम स्वीकारणारा असतो किंवा धोका पत्करणारा. त्यानंतर पाचवं वैशिष्ट्य आहे पहा उद्योजक हा आर्थिक मध्यस्थ असतो. आर्थिक या अर्थानं वापरलेला आहे की हे उत्पादनाचे जे घटक आहेत ना या घटकांना कार्यप्रवण करण्यासाठी त्यांना आर्थिक मोबदला देणं गरजेचं आहे. आर्थिक मोबदला दिल्याशिवाय हे घटक या ठिकाणी कार्यप्रवण होत नाहीत. ते उद्योगामध्ये ज्यावेळी कार्य करत असतात त्यावेळी कार्य करत असताना त्यांना त्या कार्याचा योग्य तो मोबदला देणं गरजेचं असतं आणि तो मोबदला उद्योजक देत असतो. म्हणून असं म्हणलेलं आहे की तो आर्थिक मध्यस्थ असतो. म्हणजे भूमीसाठी या ठिकाणी योग्य तो या ठिकाणी खंड देईल, तो कामगारांना योग्य पद्धतीने या ठिकाणी वेतन देईल, तो त्याचबरोबर भांडवलावरती योग्य पद्धतीने व्याज देईल. तो भांडवलावरती व्याज का द्यावं लागेल? कारण आवश्यक भांडवल आहे ते आवश्यक भांडवल त्याच्याजवळ असणार नाही. अनेक वेळेला वेगवेगळ्या मार्गाने त्याला भांडवल उभा करावं लागेल, कर्ज काढावं लागेल, उद्योग संस्था व्यावसायिक संस्थांच्याकडून कर्ज करावं लागेल, याला व्याज देणं गरजेचं असतं. म्हणून हा आर्थिक मध्यस्थ असतो असं या ठिकाणी हे महत्वाचं वैशिष्ट्य ठरतं. उद्योजकाला व्यवस्थापनाची सर्व कार्य पार पाडावी लागतात. आताच मी सांगितलेलं होतं बघा की मूलतः हा उद्योजक हा व्यवस्थापकच असतो, परंतु व्यवस्थापकापेक्षा काही जास्त कार्य त्याला या ठिकाणी करायला. व्यवस्थापकाची कार्य कोणती? व्यवस्थापकाची कार्य कोणती असतात? तो कोण सांगेल का मला? ओंकार, प्रीती बोला. आता यावेळी बोलायला सांगितलं तर बोललं पाहिजे. हा, अगदी बरोबर. नेतृत्व, नियंत्रण, समन्वय करण्याचं कार्य उद्योजक करत असतो. म्हणजे इथं देखील व्यवस्थापक करत असतो. म्हणजे
उद्योजकाला व्यवस्थापनाची सर्वच कार्य पार पाडावी लागतात, कारण उद्योगाचं व्यवस्थापन करणं आणि तो उद्योग यशस्वी करणं यासाठी सातत्याने त्याला प्रयत्न करावे लागतात. आता व्यवस्थापनाची प्रमुख कार्य या ठिकाणी आपण पाहिलेली होती. ही सर्व कार्य आहेतच, त्या अनुषंगाने वेगवेगळी कार्य देखील आपण या ठिकाणी विचारात घेणं गरजेचं आहे. नियोजन, संघटन, आदेश, समन्वय, नियंत्रण ही महत्वपूर्ण कार्य आहेत. आणखी एक महत्वपूर्ण कार्य यामध्ये राहते, निर्णय. वेगवेगळे निर्णय घेणं हे देखील उद्योजकाचं एक या ठिकाणी व्यवस्थापकाचं एक महत्वपूर्ण कार्य असतं. म्हणजे उद्योजकाला ही सर्व कार्य पार पाडणं गरजेचं असतं आणि त्यासाठी त्यानं प्रशिक्षण घेतलेलं असावं किंवा त्या संबंधीचा त्याला अनुभव असणं गरजेचं असतं. त्याशिवाय तो यशस्वी उद्योजक होऊ शकत नाही. म्हणून असं म्हणलेलं आहे की महत्वाचं वैशिष्ट्य हे आहे उद्योजकाचं की त्याला व्यवस्थापनाची सर्व कार्य पार पाडणं गरजेचं आहे किंवा पाडावे लागतात. त्यानंतर पुढलं वैशिष्ट्य इथं यामध्ये समाविष्ट झालेलं आहे. पहा, नवनिर्मिती ही फक्त वस्तू किंवा सेवा तयार करण्याची मर्यादित नसते असं म्हणा, नसते तर व्यावसायिक कामकाजाच्या कोणत्याही बाबी संदर्भात असू शकते. आता इथं नवनिर्मितीचा अर्थ व्यापक झालेला आहे. नवनिर्मिती म्हणजे केवळ नवीन वस्तूची निर्मिती नव्हे किंवा नवीन वस्तूची या ठिकाणी नवीन वस्तू निर्माण करणे आणि त्या पुरवणे असा त्याचा अर्थ होत नाही. तर नवनिर्मितीमध्ये अनेक वेगवेगळ्या घटकांचा समावेश होतो. हे सर्व जे आहे ते उद्योजक करत असतो. उदाहरणार्थ या ठिकाणी कामगारांना प्रेरणा देऊन कामगारांना वेगवेगळ्या या ठिकाणी पद्धतीनं कार्य करण्यासाठी प्रवृत्त करणं आणि त्यामधून या ठिकाणी कार्याचा वेळ कमी लागणं याला देखील नवनिर्मिती असते. समजा या ठिकाणी आता आपला या ठिकाणी मोबाईल आहे, एखाद्या कंपनी विवो कंपनीचा मोबाईल आहे. या मोबाईल मध्ये आपण किंवा एका कंपनीनं नवीन एखादं वैशिष्ट्य ऍड केलं तर तो या ठिकाणी नवनिर्मिती. म्हणजे पूर्णपणे मोबाईल नवीन शोधून काढणं असा त्याचा अर्थ नाही. ज्या या ठिकाणी सेवा पूर्वी दिल्या जात होत्या त्यापेक्षा काही सेवा ज्यामध्ये ऍड केल्या, उपयोगितेत वाढ केली तरी देखील या ठिकाणी नवनिर्मिती असं म्हणतो आपण. म्हणजे नवनिर्मितीचा अर्थ अर्थात आपण यानंतर नवनिर्मितीचा अर्थ स्पष्टपणे किंवा अधिक व्यापकपणे आपण पाहणार आहोत. उदाहरणार्थ समजा एखाद्या शेतकऱ्यानं शेतीसाठी पाणी व्यवस्था केलेली आहे आणि पाटानं तो पाणी पाजतो, परंतु हे पाणी त्याला या ठिकाणी कमी पडतं. म्हणजे त्याला योग्य प्रमाणात पाणी पिकाला पुरवता येत नाही. म्हणून त्यानं काय केलं, ठिबक सिंचन पद्धतीचा वापर केला. तर या ठिकाणी देखील या ठिकाणी नवनिर्मिती झाली. म्हणजे नवनिर्मिती ही नुसतं वस्तू आणि सेवा नवीन निर्माण करणे असं नाही. समजा काही या ठिकाणी घटक जे रॉ मटेरियलचे किंवा आपण जे साधन सामग्री वापरणार आहे त्यामध्ये काही घटक या ठिकाणी बदलले आणि त्यामधून या ठिकाणी कमी खर्चात या ठिकाणी उत्पादन करण्याचा प्रयत्न केला तरी त्याला देखील नवनिर्मिती असं म्हणतात. म्हणजे नवनिर्मिती वेगवेगळ्या दृष्टिकोनातून मार्केटिंगच्या बाबतीत देखील नवनिर्मिती असू शकते. उदाहरणार्थ आपल्याला एखादी बाजारपेठ काबीज करायची आहे किंवा या ठिकाणी बाजारपेठेवरती नियंत्रण मिळवायचं आहे, तर आपण या ठिकाणी इंटरनेटचा वापर करू शकतो किंवा मेलचा वापर करू शकतो किंवा फेसबुकचा वापर करू शकतो. अशा पद्धतीनं या ठिकाणी किंवा व्हॉट्सअपचा वापर करू शकतो आणि त्यामधून या ठिकाणी बाजारपेठ विकासाचा प्रयत्न करतो. ही देखील या ठिकाणी नवनिर्मिती आहे. म्हणजे नवनिर्मिती ही वेगवेगळ्या दृष्टिकोनातून त्याचा अर्थ या ठिकाणी घ्यावा लागतो. म्हणजे नवीन वस्तू आणि नवीन सेवा निर्मिती असं नव्हे, वस्तू आणि सेवाच्या उपयोगितेत वाढ करणे किंवा वस्तू आणि सेवाच्या नवीन पद्धती या ठिकाणी स्वीकारणे किंवा आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं ग्राहक बाजारपेठ वाढवणे याला देखील या ठिकाणी आपण नवनिर्मिती असं म्हणतो. म्हणजे नवनिर्मिती ही वेगवेगळ्या दृष्टिकोनातून उद्योजक विचारात घेतो आणि त्या पद्धतीने या ठिकाणी नवनिर्मिती करण्याचा प्रयत्न करतो. पुढलं महत्वाचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे उद्योजक हा बदलाकडे संधी म्हणून पाहत असतो. म्हणजे या ठिकाणी समाजामध्ये किंवा अर्थव्यवस्थेमध्ये जे बदल होत असतात
या बदलांच्याकडं तो या ठिकाणी संकट म्हणून पाहत नाही तर संधी म्हणून पाहत. उदाहरणार्थ या ठिकाणी आता लॉकडाऊनच्या मुळे कालच मी तुम्हाला उदाहरण दिलेलं होतं की मार्केटसाठी उपलब्ध जे भाजीपाला आहे तो भाजीपाला घरगुती स्वरूपात या ठिकाणी पुरवणे आणि त्यामधून उत्पन्न मिळवणे, म्हणजे या संधीचा लाभ घेतला लोकांनी किंवा त्या उद्योजकांनी त्याचा लाभ घेतलेला. उदाहरणार्थ मास्कची निर्मिती करणे, सध्याच्या काळात मास्कची गरज आहे आणि ते शास्त्रीय पद्धतीने या ठिकाणी उपलब्ध करून देणे, याला आपण संधी असं म्हणतो. म्हणजे जे समाजामध्ये सातत्याने या ठिकाणी परिस्थिती बदलत असते आणि या बदलत्या परिस्थितीमध्ये या ठिकाणी काही संधी निर्माण होतात, या संधी या उद्योजक या ठिकाणी उपलब्ध झालेल्या संधीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत असतो. मग कोणतीही संधी या ठिकाणी उपलब्ध होईल. उदाहरणार्थ आता काही या ठिकाणी संस्थांनी सॅनिटायझरच्या निर्मितीचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. त्यामधून लोकांना या ठिकाणी सॅनिटायझर पुरवतायत, कमीत कमी खर्चात लोकांच्या पर्यंत कसं पुरवता येईल याचा ते आढावा घेतात. म्हणजे ही जी परिस्थिती निर्माण झालेली आहे ही परिस्थिती एक संधी आहे आणि त्यामधून या ठिकाणी आपण उत्पन्न मिळवू शकतो किंवा मोठ्या प्रमाणात नफा मिळवू शकतो असा उद्योजकाचा विचार आहे. म्हणजे म्हणून तो बदलणाऱ्या परिस्थितीकडे एक विशेष महत्वाची संधी म्हणून या ठिकाणी त्या संधीचा आढावा घेत असतो आणि त्याचा फायदा करतो. त्यानंतर उद्योजक हा साधनांचे रूपांतर संसाधनामध्ये करत असतो. साधने आणि संसाधने यामध्ये फरक आहे पहा. साधने म्हणजे आपण उत्पादनाचे घटक असा त्याचा अर्थ घेतो आणि संसाधने म्हणजे कार्यप्रवण झालेले घटक. आता नुसतं भांडवल हे बँकेमध्ये उपलब्ध आहे, परंतु आपण ते उद्योजकांना या ठिकाणी त्याचा वापरच केला नाही तर या ठिकाणी ते पडून राहील. त्यामुळे या ठिकाणी ते बँकेला देखील या ठिकाणी विशेष व्याज मिळणार नाही आणि आपणाला देखील त्याचा फायदा होणार. मजूर किंवा कर्मचारी वर्ग उपलब्ध आहे, परंतु त्यांना या ठिकाणी कार्यप्रवण करणे, प्रेरणा देणे आणि त्यांना या ठिकाणी उत्पन्नाची हमी देणे हे या ठिकाणी उद्योजक करत असतो. म्हणजे संसाधनांचं रूपांतर या ठिकाणी साधनांचं रूपांतर तो संसाधनामध्ये करतो. म्हणजे वेगवेगळ्या उत्पादन घटकांना कार्यप्रेरणा देऊन त्यांना कार्यप्रवण करतो किंवा कार्य करण्यासाठी भाग पाडत असतो. म्हणून असं म्हटलेलं आहे की उद्योजक हा महत्वाचा घटक असा आहे की जो साधनांचं रूपांतर संसाधनामध्ये करत असतो किंवा वेगवेगळ्या क्रिया किंवा या ठिकाणी कार्य चालू राहतील अशा पद्धतीनं साधनांचा या ठिकाणी वापर करून घेतात. आणि पुढलं महत्वाचं वैशिष्ट्य या ठिकाणी सांगितलेलं आहे, उद्योजक नफा मिळवण्याच्या उद्देशानं उपक्रम सुरू करत असतो. हे माहित आहे आपल्याला. व्यवसायाचा मुख्य उद्देशच काय असतो? नफा मिळवणे. कारण उद्योजक हा वेगवेगळ्या वस्तू आणि सेवांची जी निर्मिती करत असतो आणि वितरण करत असतो, त्यामधून त्याला नफा मिळवणं ही त्याची या ठिकाणी रास्त अपेक्षा असते. आणि ही जी वेगवेगळी कार्य करत असतो ना, या कार्यासाठी त्यानं या ठिकाणी जे कष्ट घेतलेलं असतं या कष्टाचा मोबदला म्हणून त्याला या ठिकाणी नफा प्राप्त होत असतो किंवा नफा मिळवण्याचा हा एक देखील त्याचा उद्देश असतो. तर अशा पद्धतीने या ठिकाणी व्याख्यांचं तुम्हाला विश्लेषण समजलेलं असावं. आज या ठिकाणी थांबूया. उद्याच्या तासाला आपण उद्योजकाची कार्ये या विषयावरती चर्चा करणार आहोत. तर आपणाला जर काही यामध्ये शंका असतील, काही विश्लेषण अधिक पाहिजे असेल व्याख्येविषयी, तर तुम्ही आता बोलू शकता. समजा या ठिकाणी एखाद्या वैशिष्ट्याचा अर्थ वगैरे समजलेला नसेल, कोण सांगेल उद्योजक हा आर्थिक मध्यस्थ असतो असं आपण म्हणतोय, म्हणजे काय? आर्थिक मध्यस्थ म्हणजे तो वेगवेगळ्या उत्पादन घटकांना एकत्रित करतो आणि त्यांना आर्थिक मोबदला देतो. त्यामुळं त्याचं कार्य जे आहे हे कार्य पैशाशी संबंधित आहे, मोबदल्याशी संबंधित आहे. म्हणून या ठिकाणी त्याला आर्थिक मध्यस्थ असं म्हणलेलं आहे. ठीक आहे. कोणाला काही या ठिकाणी शंका असतील तर आता तुम्ही विचारू शकता. आज आपण उद्योजक यामध्ये प्रस्तावना म्हणजे उद्योजक का गरज आहे उद्योजकाच्या अभ्यासाची हे अभ्यासलेलं आहे. त्याचबरोबर उत्क्रांतीमध्ये
उद्योजक या शब्दाचा व्यापक अर्थ कशा पद्धतीने समाजामध्ये स्पष्ट होत गेला याचा आढावा घेतलेला आहे. त्या अनुषंगानं 4 व्याख्यांचा आपण आढावा घेतलेला आहे. यामध्ये किमान या ठिकाणी सर्वच्या सर्वच व्याख्या अतिशय महत्वाच्या आहेत, परंतु किमान 2 व्याख्या तरी तुम्ही पाठ करणं गरजेचं आहे, ज्यामध्ये अर्थात सर्वच व्याख्यामध्ये या उद्योजकासंबंधी वेगवेगळ्या पद्धतीने विश्लेषण केलेलं आहे. म्हणूनच आपण एकापेक्षा जास्त व्याख्या अभ्यासत असतो, कारण एकाच व्याख्येमधून उद्योजकाची सर्वच्या सर्व वैशिष्ट्य दिसून येत नाहीत किंवा प्राप्त होत नाहीत. म्हणून अनेक व्याख्यांचा विचार करावा लागतो. यामधील 2 किंवा 3 व्याख्या तुमच्या पाठ असणं गरजेचं आहे. आणि तदनंतर त्या अनुषंगानं या व्याख्यांच्या अनुषंगानं जे आपण 10 वैशिष्ट्य पाहिलेली आहेत त्या 10 वैशिष्ट्यावरचा या ठिकाणी तुम्ही जर अभ्यास केला तर तुमच्या लक्षात येईल की उद्योजक ही या ठिकाणी संकल्पना ही व्यापक आहे. ठीक आहे, धन्यवाद. थांबूया.